नमस्कार बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेतील रात्र 16वी आणि यातील कथेचे नाव आहे तीर्थयात्रेसाठी पलायन. तीर्थयात्रा तुम्हाला माहिती आहे ना? मंदिर, देवळं, देवाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्यासाठी जी यात्रा केली जाते त्याला तीर्थयात्रा म्हणतात. पलायन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं होय. चला तर मग ऐकूया ही कथा. सिंहस्थात नाशिकला व कन्यागताला वाईला मोठी यात्रा भरते. त्या वर्षी कन्यागत आल्यामुळे हजारो स्त्री पुरुष वाईला यात्रेला जात होते. आमच्या पालगडहूनही माझे एक चुलत आजोबा, त्यांची बायको व इतर मंडळी जायचं ठरलं. सारा प्रवास बैलगाड्यांनी मुक्काम करत करत होणार होता. 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या. अशा प्रवासाचं मला खूप आकर्षण होतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर आपण जावं असं मला वाटलं. म्हणून मी आईला विचारलं, पण पैशाची अडचण सांगून तिनं मला नकार दिला. म्हणाली, जायचं असेल तर चालत जा, आहे का ताकद? मी काहीच बोललो नाही, पण चालत जायचा विचार मनात डोकावला. मनात आलं, ध्रुव नाही का एकटाच जंगलात गेला. न भीता त्यानं जप केलं, आपणही प्रयत्न करावा. नाही जमलं तर परत यावं. त्या दिवशी शनिवार होता. सकाळची शाळा होती. मी उठायच्या आतच यात्रेच्या बैलगाड्या निघून गेल्या. झटकन आंघोळ केली. न्याहारी न करता झपाझपा चालत शाळेत पोचलो. तोपर्यंत मुलं आली नव्हती. म्हणून माझं दप्तर मी पडवीत ठेवलं आणि बाहेर पडलो. गावाबाहेर आलो. तिथं 3 रस्ते फुटतात. मी खेडचा रस्ता पकडला आणि झपाझप चालायला लागलो. कारण यात्रेच्या बैलगाड्या मला गाठायच्या होत्या. मी स्वतःच्याच तंद्रीत भराभर चालत होतो. थोड्याच वेळात ऊन तापायला लागलं. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागलं. बरं, घरी परत जायची लाज वाटू लागली. पण जाणार कुठं, मागं की पुढं? शेवटी मी माघारी परतलो आणि गावाकडं निघालो. डोळ्यातून पाणी गळत होतं. ते सूर्याच्या प्रखर किरणांनी वाळून जात होतं. पोटात काही नसल्यानं खूप भूक लागली. पाय ओढत ओढत कसं तरी गावाजवळ येऊन पोचलो. गावात शिरण्याचं धैर्य मात्र होत नव्हतं, म्हणून नदीकाठच्या देवळात शिरलो. गाभाऱ्याच्या अंधारात काही वेळ लपून बसलो, पण किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी सर्व लाज अभिमान सोडला आणि गावात शिरलो. तो माझ्या काकांनी मला पाहिलं. माझा हात पकडून म्हणाले, अरे श्याम, आहेस कुठं तू? सारं गाव तुला हुडकतंय. मुलांनी तुझं दप्तर आणून दिलं तेव्हा कळलं की तू हरवलायस. तेव्हापासून आम्ही सारे तुला शोधत आहोत. मी सापडल्याची बातमी लगेच गावभर पसरली आणि मला पाहायला ही गर्दी जमली. जणू मी काही पराक्रमच करून आलो होतो. मी भुकेला असल्यानं लगेच जेवलो व चालत दमल्यानं दुपारी खूप वेळ झोपलो. संध्याकाळी आई माझ्यापाशी आली. अंगावर हात फिरवून म्हणाली, मला तुझा राग नाही आला किंवा पळून गेलास म्हणून वाईटही नाही वाटलं. तुझ्या काळजीमुळं वाईट वाटलं रे. यापुढे लक्षात ठेव, चोरी मारी करून पळू नकोस. वाईट संगतीनं भीतीनं पळू नकोस. समाजाच्या देशाच्या भल्यासाठी पळालास तर मला अभिमान वाटेल. बाळांनो, यातून नेमकं काय कळालं? कधीही तुम्हाला कुठं जायचं असेल तर घरातील लोकांना, आई वडिलांना, बहीण भावाला सांगून बाहेर पडावं. खरं पाहिलं तर घरातून बाहेर जाताना आईला सांगून जावं, आई मी खेळायला जात आहे, आई मी अभ्यासाला जात आहे, आई मी शाळेत जात आहे. जर तुम्ही असं केलात तर तुम्ही संस्कारी मूल म्हणून लक्षात राहतात. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.